चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चमचमीत आलू पालक बनवलेला आहे। आलू पालक करायला अगदी सोपा आहे आणि खायला अगदी चविष्ट लागतो। जर पालक आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही आलू पालक करून पहा, खूप छान लागतो। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे। जिरे घालूयात, मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता कढीपत्ता घालूयात, लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घालूयात। खूप सारा लसूण कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे। अद्रक बारीक कापून घेतलेला आहे तेही घालूयात आणि एक कांदा घालायचा आहे। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। कसुरी मेथी घातलेली आहे अर्धा चमचा। कांदा परतून झालेला आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। एक चमचा घरचा मसाला घालूयात। 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि ह्या ठिकाणी 2 बटाटे आपण कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालूयात। मोठ्या आचेवर बटाटे 2 ते 3 मिनिटांकरता परतून घेऊ। 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचे आहे। बटाटा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि आता टोमॅटो घालूयात। मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटांकरता वाफ काढूयात। या ठिकाणी जवळपास बटाटा 50% शिजलेला आहे। आता आपण पालक घातलेला आहे। पालक आपण निवडून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण एक जुडी पालक घातलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटांकरता वाफ काढूयात। 3 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचे आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालूयात, मिक्स करून घेऊ। पुन्हा भाजी 5 ते 6 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। या ठिकाणी 6 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचे आहे। फ्रेश कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत मध्यम आचेवर भाजी छान परतवून घ्यायची आहे। आणि आपली चमचमीत आलू पालकची भाजी तयार आहे। भाजी अप्रतिम झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आलू पालक करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।